नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि हा माझा यूट्यूबचा पहिला लॉंग व्हिडिओ आहे. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. हा मी तुम्हाला माझा होम टूर देणार आहे घराचं. तर हे आहे घराची नेम प्लेट आणि ह्या आहे शूज रँक, जिथे शूज ठेवतात आम्ही, शूज किंवा चप्पल वगैरे आपली. ही आहे घराला केलेली छान सुंदर अशी लाईट, छोट्या छोट्या लाईट्स आहेत. आणि हा आहे समोर सेफ्टी डोअर. तर आपण आता जाऊन सेफ्टी डोअर ओपन करूया. आणि सेफ्टी डोअर ओपन केल्याच्या नंतर आहे मेन डोअर. चला तर आपण आता मेन डोअर ओपन करूया. मेन डोअर ओपन केल्याच्या नंतर माझ्या उजव्या हाताला तुम्हाला एक सुंदर अशी फ्रेम बघायला भेटणार आहे. ती फ्रेम म्हणजे आहे आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांची एक सुंदर अशी फ्रेम आहे. त्याच्याच वरती आम्ही ही अशी सुंदर अशी लायटिंग केलेली आहे, जी की खूपच सुंदर वाटते. थोडंसं आपण दरवाजा बंद करूया, मी तुम्हाला घराची होम टूर दाखवते. आता तुम्हाला सुंदर असं समोर अजून एक सुंदर फ्रेम बघायला भेटणार आहे. ती म्हणजे आहे लालबागच्या राजाची सुंदर फ्रेम आहे ती. आणि ही वरती असं सुंदरशा अशा लाईट्स, कलरफुल लाईट्स लावलेल्या आहेत. आणि हा आहे आमच्या टी व्हीचा सेक्शन. ह्याच्यामध्ये टी व्हीच्या सेक्शनमध्ये सुद्धा असे छोटे छोटेसे पार्ट्स बनवलेले आहेत की तिकडे आपण डेकोरेशनच्या वस्तू छानपैकी अशा ठेवू शकतो. ह्या तुम्ही आता वस्तू बघत आहात ना, तो माझ्या लग्नातला रुखवत आहे. तो मी इथे डेकोरेशन करून ठेवलेला आहे की आठवण म्हणून. आणि ह्या सर्व मॅचेस जिंकलेल्या ट्रॉफी आहेत. आणि सर्वात सुंदर माझ्या घरातली जागा मला आवडणारी म्हणजे आमचं देवाचं देवघर खूपच सुंदर आहे. खूप मनाला प्रसन्न वाटतं आणि खूप छान वाटतं. सध्याला त्या मी सेट केलं नव्हतं, आता मी छानपैकी ते सेट केलेलं आहे. आणि हा वरती तुम्हाला दिसतील त्या छानपैकी अशा कलरफुल लाईट्स ज्या सिलिंगमध्ये आहेत. आता हा आहे सोफा, जो की बसायला बनवलेला आहे, जेणेकरून आपण बाहेरून आल्याच्यानंतर छानपैकी बसून आराम करू शकतो मस्तपैकी. आता तुम्हाला मी फ्रीज दाखवते. च्याच बाजूला तुम्हाला जो दिसत आहे तिथे आहे ती गॅलरी आहे, ती आहे हॉलची गॅलरी. तर तुम्हाला मी हॉलची गॅलरी दाखवणार आहे. तर हॉलची गॅलरी ही बऱ्यापैकी खूप मोठी आहे. तर तुम्ही बघू शकतात हॉलची गॅलरी किती मोठी आहे. आणि समोरच ठेवलेली आहे वॉशिंग मशीन. ॲक्च्युली आम्ही कॉर्नरला पूर्ण नंतर शिफ्ट केलेली आहे. तिथे सर्व आम्ही अरेंजमेंट पण केलेली आहे की ती तिकडे कायमस्वरूपीच ठेवली जाऊ शकते. आणि ही छानपैकी असा मिरर आम्ही इथे लावलेला आहे की जेणेकरून घराला एक रॉयल लुक आला पाहिजे म्हणून. आणि हे सुद्धा एक सुंदर असा पाळणा आम्ही ठेवलेला आहे तिथे, की जेणेकरून ह्याच्यावरती बसून मस्तपैकी आपण चहा कॉफी एन्जॉय करू शकतो आपली मस्तपैकी थोडंसं आरामात. बाहेर पण छान असा व्ह्यू आहे, तो मी तरी तुम्हाला नक्कीच दाखवेन वरती. आणि हे ब्राऊन कलरचं ते तुम्हाला दिसला, हे कपाट आहे, तिथे आम्ही स्टोरेजसाठी थोडीशी जागा बनवलेली आहे. तर चला आता मी तुम्हाला थोडंसं किचन दाखवते. तर किचनमध्ये सुद्धा आम्ही फर्स्ट ऑफ ऑल वरती पहिलं स्टोरेज बनवलेला आहे. आणि हा जो स्टोरेज आहे तो सर्व भांडी वगैरे ठेवण्यासाठी हा स्टोरेज बनवलेला आहे. जे एक्स्ट्रा मोठी आपली भांडी जी असतात ते ठेवण्यासाठी छानपैकी. इथे आहे ॲडजस्ट फॅन, हा आहे फिल्टर पाण्याचा, इथे आहे बेसिन आमचं, आणि हा आहे गॅस, इकडे ओव्हन आहे. आणि वरती थोडं डेकोरेशनसाठी वस्तू ठेवण्यासाठी एक छानपैकी एक सेक्शन केलेलं आहे. तर आता तुम्हाला मी दाखवते की हा आहे आमचं हँडवॉश करण्यासाठी एक छान असं युनिट इथे बनवून घेतलेलं आहे आम्ही हँडवॉशसाठी. तर ह्याला एक मिरर बसवलेला आहे, त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या लाईट्स लागतात. तर मी बघत होती त्या लाईटचा इफेक्ट कसा आहे वगैरे, पण ॲक्च्युली ते माझ्याकडनं प्रॉपर टच होत नव्हतं ना, तर ते मला जमत नव्हतं. तर हा आहे असा छानपैकी असं लाईट्स आणि छान डिझाईन वगैरे त्याला आहे. मला खूपच आवडलं जास्त हा सेक्शन घरातला, की छान वाटतं इथे बघितल्याच्या नंतर. जेव्हा मी जेवण बनवून मागे बघितलं तरी दिसतं की कशी दिसते मी. आता मी तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली बघायला गेलं तर किचन जास्त मोठं नाही आहे, त्यामुळे आम्ही एकदम प्रॉपर अरेंजमेंट करून केलेलं आहे. तर मी तुम्हाला आता थोडंसं बाथरूम दाखवते. तर बाथरूममध्ये जास्त काही नाही केलेलं आम्ही, फक्त शॉवर आहे आणि शॅम्पू वगैरे ठेवण्यासाठी असं छानपैकी असं समोरच बनवून घेतलेलं आहे की जेणेकरून वरती सर्व सामान ठेवता येईल असं, जे की तुम्हाला आता दिसतच आहे की ते कसं वाटत आहे. आता आपण जाऊया बेडरूममध्ये. तुम्हाला आता मी बेडरूमच्या आधी पण मी तुम्हाला ट्रॅलींचं पण एकदा दाखवते की ट्रॅल्या कशा आहेत. जास्त नाही, ट्रॅल्यामध्ये 3च मोठमोठ्या ट्रॅल्या आम्ही बनवून घेतलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये छोटी ग्लासेस वगैरे ठेवण्यासाठी, ह्याच्यामध्ये मोठे तवा किंवा अशा गोष्टी ठेवण्यासाठी, आणि खाली म्हणजे पातेले वगैरे आपले कुकर, असे 3 मोठे सेक्शन हे बनवून घेतलेले आहेत. ह्या साईडला बनवून घेतलेलं आहे, इथे आपण मसाले वगैरे किंवा कडधान्य ठेवण्यासाठी असं एक सेक्शन बनवून घेतलेला आहे.
चला आता मी तुम्हाला बेडरूममध्ये नेते. तर बेडरूममध्ये गेल्याच्यानंतर पहिलं तर मी तुम्हाला गॅलरी दाखवते. मी तुम्हाला बोलली बेडरूम आमच्या हॉलला पण गॅलरी आहे आणि बेडरूमला पण गॅलरी आहे. तर आपण हॉलची गॅलरी बघितली. ही बेडरूममध्ये आमचे 2 कपाट आहेत. एक 2 कपाटं काढलेली आहेत आणि सेम जशी ॲक्च्युली बेडरूमची गॅलरी पण मोठीच आहे, पण तिथे 2 कपाट आल्यामुळे थोडंसं ते स्पेस थोडासा कमी झालेला आहे. जसं बाहेरच्या गॅलरीला केलं तसं ह्या गॅलरीला पण केलेलं आहे सुंदर असं. आणि ही आतमधली कपाटं आहेत आतमधल्या पण. ही टीव्ही आहे आणि बेडरूममधून समोर असं छान व्ह्यू आहे, म्हणजे बघायला भेटतं सर्व. हा मिरर आहे ज्याच्यामध्ये मी मेकअप वगैरे करू शकते आणि ह्या मिररला सुद्धा छानपैकी आतमध्ये स्पेस दिलेला आहे. तिथे मेकअपचं वगैरे सामान मी ठेवू शकते. इथे वरती तुम्ही बघत असाल तर इकडे पण स्टोरेजच आहे. आणि सेम जसं बाहेर आपण कलरफुल लाईट्स केलेल्या आहेत तशा आपण बेडरूमच्या ह्याला पण कलरफुल लाईट लावलेल्या आहेत. आणि सेम असंच बेडला सुद्धा आहे. जेव्हा बेडच्या खालच्या साईडने पण असेच कलरफुल लाईट्स आहेत, ते मी तुम्हाला आता थोड्या वेळाने दाखवते. तर आधी मिररमध्ये मी थोडंसं स्वतःला बघून घेते कशी दिसते. तर आता आणि ह्याच्यामध्ये पण इथे पण असं छोटे छोटे लाईट्स पण आहेत जे की छान वाटतं. घरामध्ये उजेड जास्त येतो त्याच्यामुळे आता मी तुम्हाला बोलली होती त्याप्रमाणे की बेडला पण लाईट आहे. तर ही अशा प्रकारची बघा, म्हणजे ह्या बेडला लाईट्स आहे, कलरफुल लाईट्स आहे सर्व. तर ती तुम्हाला कशी वाटते मला नक्कीच सांगा. बऱ्यापैकी घराला छानपैकी हे थोडंसं घर मेस्सी आहे, कारण आम्ही थोडंसं शिफ्टिंग करत होतो त्यामुळे ते थोडंसं इकडे तिकडे पसारा झालेला आहे. पण नंतर मी तुम्हाला दाखवते. तर हे असं छान आणि सुंदर माझं छोटंसं घर आहे, पण खूप सुंदर आहे. तर मी हा माझा पहिला लॉंग व्हिडिओ टाकत आहे. तर मला नक्कीच सांगा तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला. आणि मी अजून व्हिडिओ बनवणारच आहे लॉंगमध्ये. तर मला हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा नक्की की तुम्हाला कसा वाटला माझं हे छोटंसं घर. थँक्यू सो मच.